आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जाखोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर, भिंतीला भगदाड पडल्याने मोठी हानी होण्याची शक्यता। सगळीकडेच पावसाची संततधार सुरू आहे। या अनुषंगाने जाखोड, नरकोड व मुल्लेर किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस पाण्याचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणे होत आहे। याच पार्श्वभूमीवर जाखोड लघु प्रकल्पाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। या धरणामुळे करंजाडी खोऱ्यातील तब्बल 10 गावांना पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनासाठी हे पाणी लाभदायक ठरत असते। या धरणाला करंजाडी खोऱ्यातील नागरिक जीवनदायिनी म्हणून धरण ओळखतात, परंतु या धरणाची निर्मिती 1980 पासून झालेली आहे। त्यानंतर या धरणाची साधी किरकोळ डागडुजी सुद्धा जलसंवर्धन विभागामार्फत झालेली नाही। या धरणाकडे या विभागाने दुर्लक्ष केल्याने धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात भगदाड पडले आहे। भगदाड प्रमाण वाढून त्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात होऊ शकते। तसेच धरणाच्या संरक्षण भिंतीला सुद्धा काही ठिकाणी तडे गेले आहेत। या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वेळेत जलसंवर्धन व जलसंपदा विभागाला याची जाणीव करून दिलेली आहे, परंतु अद्याप या विभागामार्फत कुठलीही दखल घेतलेली नाही व भगदाड बुजविण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही। येणाऱ्या काळात जर हे प्रमाण वाढले तर मोठी हानी होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे व साहजिकच या अनुचित प्रकारामुळे तब्बल 10 गावातील शेती सिंचन व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे। या ठिकाणी जर पाहिलं तर सांडवाच्या भिंतीला भगदाड पडलंय आणि भगदाड पडल्यामुळे आता पाणी रात्रीतून जवळ 2-3 मीटर पाणी वाढल्यानंतर आता लगेच जर इरिगेशन खात्याच्या साहेबांनी ताबडतोब डागडुजी करून ती भिंतला दुरुस्ती करावी, परंतु फक्त इरिगेशन खात्यावाले ज्या धरणावर पाहिलं की झाडे झुडपे भरपूर आहेत, तिथे जनावर राहतात, वाघ राहतात, व्याघ्र राहतात, म्हणून या ठिकाणी आणि पुन्हा धरणामुळे इतका परिसरातील शेतकऱ्यांना हे साधारण नुसा असेल, पिंगळवाडे असेल, करंजाळ असेल, मुयाने, निताने, पारनेर, आकतवाडे आणि आनंदपूर जवळजवळ पूर्ण करंजाडी पट्ट्यावर शेतकऱ्यांचा याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे, म्हणून सगळ्यांचं आणि सगळ्यांच्या याच्यावर जीवन आहे शेतकऱ्यांचं, म्हणून ताबडतोब या ठिकाणी संपूर्ण इरिगेशन इथे येऊन आणि जी ताबडतोब नंतर तुम्ही भिंत नंतर बांधा, परंतु आज डागडुगी करून ताबडतोब ती भिंत बांधली गेली पाहिजे, बोगदा लिपला गेला पाहिजे, तर ताबडतोब शासनाने किंवा पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांनी इथे येऊन बघावं अशी विनंती करतो आणि काम चालू ताबडतोब करावं। पासून जाखोड लघु मध्यम प्रकल्पात परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। या संततधारेच्या परिणामामुळे या परिसरातील जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाखोड धरणाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्यात साचलेले आहे, तसे पाणी जमा होत आहे। आज किंवा उद्या येत्या 2 दिवसात या धरणाचा सांडवा निघणार आहे। या सांडव्यामुळे निश्चितच बाकीच्या गावांना मोठ्या प्रमाणात शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न जो निर्माण झाला होता, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती, तो प्रश्न आता सुटणार आहे। परंतु याच धरणाला काही ठिकाणी भगदाड पडलेले आहेत, सांडव्याला भगदाड पडलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतात, या धरणाला जी गळती सुरू आहे ही मोठ्या प्रमाणात आहे। ही जी संरक्षण भिंत आहे या भिंतीला तडे गेलेले आहेत। आपण मागे बघितलं तर इथे सुद्धा भगदाड पडलेले आहेत। याबाबत जलसंपदा विभाग, जलसंवर्धन विभाग यांनी 1980 सालात जे बांधकाम केलेले धरण आहे त्यानंतर इथे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे, डागडुजी करणे गरजेचं होतं। तसेच या धरणाच्या ज्या बांधावर, मातीच्या बांधावर मोठ्या प्रमाणात जंगली वनस्पती झाडे वाढलेले आहेत, याबाबत जलसंधारण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे। जर यदा कदाचित अनुचित काही घटना घडली याला जबाबदार कोण? येथे काही स्थानिक शेतकरी यांच्या सुद्धा काही या धरणाबाबत समस्या आहेत। पाणी यावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, परंतु या धरणामुळे जर काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? असेच काही प्रश्न त्यांच्या मनात उद्भवत आहेत। येथील स्थानिक शेतकरी आहेत, रामन गावित म्हणून, त्यांच्याशी आपण या विषयावर प्रतिक्रिया घेणार आहोत। भाऊ, या धरणाला जी गळती सुरू झालेली आहे याबद्दल आपले मत काय? ते सांगायचं झालं तर जाखोड धरणाची जी सांडव्याची भिंतीची गळती ही जर समजा लगेच बंद केले नाही तर ही भिंत कोसळून सगळे
नदी काठचे जे शेतकरी आहेत सगळ्यांचं अतोनात नुकसान होऊ शकतं. आणि जे उन्हाळ्यापर्यंत आखातवाड्यापर्यंत काहींना पाणीचा पुरवठा होतो तो पुरवठा होऊ शकणार नाही, कारण ही भिंत कोसळण्याच्या याच्यात आहे. वरून पाणी चालू होता ही भिंत पूर्ण पडू शकते असं बघतात इथं पडलेलं आहे. निश्चितच प्रशासनाने या स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी व लवकरात लवकर सांडव्याचं पाणी निघण्याच्या आधी या भगदाडांवर डागडुजी करावी. आता नवीन भिंत बांधणं आता लगेच शक्य नाही, परंतु आता लवकरात लवकर डागडुजी करावी हीच मागणी होत आहे. BB न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप गांगुर्डे, पिंगळवाडी.